आपण करतोय मका, कैरी आणि डाळीची चटणी। आणि ही करण्यासाठी आपण चना डाळ जी भिजवली होती आपण आधी 3-4 तास, ती उपसून नंतर आपण ती थोडीशी भरड वाटून घेतलेली आहे। नंतर मक्याचे दाणे ते पण वाफवलेले आहेत, त्याला पण आपण भरड वाटून घेतलेलं आहे आणि ते एका बोलमध्ये टाकलेलं आहे। आता याच बोलमध्ये मी एक काम करतोय, ही कैरी जी आहे ती आपण जी किसून घेतलेली आहे ती टाकणार आहे, म्हणजे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। ठीक आहे, आणि याला मिक्स करून घेतोय। चला, हे तर झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आता एक काम करतोय, या मिक्सरमध्ये परत जरा हिरव्या मिरच्या घेतो 2-3, त्याला आपण याच्यात टाकूया। हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, एक अर्धा चमचा जिरे, थोडेसे कढीपत्ता पण याच्यात टाकू आपण, थोडंसं पाणी, आणि याला घेतो मिक्सरमधनं फिरवून। त्याला जाडसर भरड ठेवलेलं आहे असं, बस। आणि एका बाजूला आता घेऊया एक पॅन, आणि पॅनमध्ये तेल। आता याला आपण जशी आपण घरी फोडणी करतो तशी फोडणी करणार आहे मी, आणि लाल सुक्या मिरच्या पण त्याच्यात टाकणार आहे। आता याच्यात जाऊ देऊया मोहरी, आणि नंतर याच्यात जाणार आहे सुक्या लाल मिरच्या। वाह, मस्त बसणार आहे फोडणी। आणि आता ही पेस्ट, हा याच्यात टाकतो हिंग, आणि धणेपूड, आणि आता हे जाणार आहे मिश्रण या तडक्यामध्ये, आणि मीठ आपला अंदाजाने, नाही का। तुम्हाला पाहिजे तर थोडीशी हळद तुम्ही टाकू शकता। आता काय करायचं आहे, एक पाण्याचा शिपका मारणार मी याच्यावर, आणि मग वाफवणार आहे याला, एक 5-1 मिनटं याला वाफ येऊ देणार चांगली। तशी काय खूप काही याचा शिजवायचं नाही आहे, मके शिजलेले, डाळ पण कच्ची पण चालते तशी, म्हणजे भिजवलेली, फक्त थोडंसं ते सॉफ्ट झाली पाहिजे तेवढं करायचं, एक 4-5 मिनटं। बाकी तो तडका दिला आहे आपण, त्याच्यामुळे त्याला खूप भारी चव येणार आहे। म्हणजे याची चव कशी आहे, हिरवी मिरचीचा तिखटपणा आहे, जिऱ्याची चव आहे, आणि त्याचबरोबर कैरीचा आंबटपणा आहे, मक्याची चव आहे, याच्यात खूप भारी अशी चटणी होते। याला एक 5 मिनटं याला मी वाफ आणून घेतो। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन। काय गो, हा काय झालं, काय झालं, काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.